मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आयुष्यामध्ये अशा लोकांपासून 100% सावध राहा का जी लोक तुमच्याबरोबर राहून तुमचाच घात करतात, तुमच्याबरोबर राहून तुमच्याच स्वभावाचा गैरफायदा घेतात, तुमच्याबरोबर राहून तुमचंच ऐकून तुमचं दुःख ऐकून ते दुसऱ्याला म्हणजे तुमचं दुःख जे आहे ते रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसून सांगतात. तर अशा लोकांपासून सावध राहा. कारण की अशी लोक सतयुगात बी होती, द्वापार युगात बी होती आणि कलियुगात बी आहे आणि इथून पुढेही राहणारच आहे. कारण की हे जे काही कालचक्र आहे या कालचक्रामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या माणसाचं विषय ठरलेला आहे. तो कुठपर्यंत आहे, तो कुठपर्यंत राहणार आहे, त्याची नीतिमत्ता बदलू शकत नाही. तुम्ही बदलणं गरजेचं आहे. कारण एकदा अनुभव येतो, दोनदा अनुभव येतो, तीनदा अनुभव येतो. कारण आपला स्वभाव चांगला असल्या कारणाने आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो की बाबा नाही जाऊ चला, बोलला असेल, सांगितलं असेल. परंतु अशा लोकांच्या पासून सावध राहा. कारण की लोक जी आहे ती खूप अवघड आहे, त्यांना आपण नाही बदलू शकत. त्यामुळे आपण स्वतः बदला, अशा लोकांना स्वतः. कारण अशा लोकांच्या सानिध्यात राहून स्वतःला डिस्टर्ब करून किंवा स्वतःला डिस्टर्ब करून दुसऱ्याला डिस्टर्ब करण्याच्या नादामध्ये लागण्यापेक्षा अशा लोकांना सोडलेलं कधीही चांगलं. मित्रांनो, ह्या भूतलावरती खूप चांगली आणि खूप सुंदर लोक आहेत की ज्या सुंदर लोकांना शोधणं गरजेचं आहे आणि त्या लोकांच्या सहवासामध्ये राहा. तुमचं जगणं सोपं होईल, तुमचं आनंदी राहणं सोपं होईल. कारण की नको त्या फालतू गोष्टींमध्ये आनंद शोधण्याच्या भानगडीत पडू नका. कारण की आनंद हा तुम्ही तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आनंदी राहिलात तर जग ॲटोमॅटिक आनंदी तुम्हाला दिसेल. कारण की तुम्ही आनंदी राहणं गरजेचं आहे. आणि हे जे आनंदापासून तुम्हाला वंचित करणारी जी लोकं आहेत ती या लोकांपासून मित्रांनो सावध राहा. कारण एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.